अरे सुनबाई, तुमच्या ननंदेची डोहाळे जेवणाची रस्म आली आहे आणि आपल्या घरचा नियम आहे की हा कार्यक्रम माहेरीच होतो. त्यामुळे तिच्या सासरची सगळी मंडळी येणार आहेत. खूप मोठा कार्यक्रम असेल, सुमनजी म्हणाल्या. हे ऐकून राधिका हळूच म्हणाली, आईजी, या रस्ममध्ये थोडा बदल करता येणार नाही का? तुम्हाला तर माहीत आहे ना की यांची प्रकृती अजून बरी नाहीये. ते गेल्या 1 महिन्यापासून अंथरुणावर पडून आहेत आणि आरवही खूप लहान आहे. मी एवढं सगळं काम एकटी कशी सांभाळू? वरून तुमची धाकटी सून तन्वीला 5 महिने झाले, पण आजपर्यंत तिने स्वयंपाकघरात एक ग्लास पाणीसुद्धा घेतलेले नाही. सुमनजी लगेच संतापल्या, अरे सूनबाई, तिला धुराची एलर्जी आहे आणि खूप खोकला येतो. तशीही ती मोठ्या घरची मुलगी आहे. या घरचा अर्ध्याहून अधिक खर्च तिचा नवराच उचलतो. तू जर थोडं जास्त काम करशील तर कोणता उपकार होईल? बसल्या बसल्या फुकटची भाकरीच खाते. आणि तशीही धाकटी सून तन्वी फिरायला चालली आहे. डोहाळे जेवणाची रस्म संपताच ते दोघं निघून जातील, हे ऐकून मोठ्या सुनेने, राधिकाने हिम्मत करून पुन्हा सांगितले, आईजी, कमीत कमी दिवसात तर ती माझी मदत करू शकते ना? स्वयंपाकघरात किती कामे असतात. भाजी वगैरे कापणे, कांदा सोलणे. यावर सुमनजी म्हणाल्या, अरे, तिला तिची पॅकिंग करावी लागेल, खरेदी करावी लागेल. तुला मदत करायला तिच्याकडे वेळ नाहीये, जी कांदा कापून तुझ्यासाठी डोळे पुजत बसेल. तू चुपचाप जेवणाची तयारी कर. डोहाळे जेवणात कोणतीही कमतरता राहता कामा नये, समजलीस? अशी तयारी कर की माझ्या मुलीकडचे सगळे पाहतच राहिले पाहिजेत. सासूबाईंसमोर राधिकाचे काही चालले नाही आणि ती गप्पचाप आपल्या कामाला लागली. काही दिवसांनंतर डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात सुरू होता. ढोलाचा आवाज, पाहुण्यांचे हसणे आणि चकाकणाऱ्या सजावटीमध्ये सुमनजी आपल्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव करण्यात कोणतीही कतर्ब्य करत नव्हत्या. त्यांनी मोठ्या प्रेमाने मुलीला किमती ओढणी नेसवली, मग एक-एक करून महागड्या भेटवस्तू तिच्या ओटीत भरल्या. एवढेच नाही तर मुलीच्या सासरच्या मंडळींनाही मोठ्या आदराने मानपान आणि आहेर दिले. प्रत्येकजण सुमनजींच्या औदार्याचे कौतुक करत होता. पण त्या गर्दीत उभी राहिलेली राधिका सत्त डोळे पुसत होती. ती विचार करत होती, कशी मी दरमहा अमितच्या औषधांसाठी आईजींसमोर हात जोडून विनवणी करते, तेव्हा कुठे त्या मोठ्या मुश्किलेने काही पैसे देतात आणि आज आपल्या मुलीवर किती भरभरून खर्च करत आहेत. डोळ्यात वेदना लपवत राधिका कधी पाहुण्यांना पाणी देत होती, सरबत पाजत होती, तर कधी धावत खोलीत जात होती, जिथे तिचा नवरा अमित अंथरुणावर होता. ती त्याला वेळेवर औषध देत होती आणि जेवण भरवत होती. अमित कधीकाळी या घरची सर्वात मोठी ताकद होता. पण एका महिन्यापूर्वी झालेल्या भीषण अपघातात त्याचा एक पाय मोडला होता. तेव्हापासून त्याला नीट उठताही येत नव्हते. नोकरीही गेली होती आणि आता त्याचे विश्व फक्त त्या छोट्या खोलीपुरते आणि औषधांपुरते मर्यादित राहिले होते. नंदिनी म्हणजेच धाकटी सून तन्वी हिने संपूर्ण कार्यक्रमात फक्त नटून-थटून इकडे-तिकडे फिरणेच आवश्यक समजले. ना तिने एखाद्या पाहुण्याला चहाचा कप दिला, ना स्वयंपाकघरात डोकावून पाहिले. रस्म संपताच ती आणि तिचा नवरा रोहित लवकरलकर आपले सामान घेऊन विमान पकडण्यासाठी निघून गेले आणि नंद, जिच्या डोहाळे जेवणाची रस्म होती, ती माहेराहून जाण्याचे नावच घेत नव्हती. 10 ते 15 दिवस आरामात सेवा करूनच ती आपल्या सासरी गेली. सुमारे 1 महिन्यानंतर घराबाहेर गाडी येऊन थांबली. सुमनजी आनंदाने दाराकडे धावल्या, अरे, माझी लाडकी लेक आली. तन्वी बेटा, प्रवासात काही त्रास तर झाला नाही ना? तन्वी मोठ्या स्टाईलने काळी कुर्ती आणि काळा गॉगल काढत ती आत आली. हातात महागड्या शॉपिंग बंग्स होत्या, चेहऱ्यावर तेज आणि ओठांवर स्मितहास्य होते.
तिच्या मागे तिचा नवराही ढिलोढागाने सामान घेऊन येत होता. तन्वीने येताच उत्साहात सांगायला सुरुवात केली, मम्मीजी, परदेशात तर खरोखरच स्वर्ग आहे. हे बघा, मी तुमच्यासाठी किती महागडी साडी आणलीये. सुमनजी आनंदाने गगनात मावत नव्हत्या, पण त्याच वेळी स्वयंपाकघराच्या दारात उभी राहिलेली राधिका मुकाट्याने हा सर्व नजराणा पाहत होती. तिचे हात पिठाने माखले होते, डोळ्यांखाली का वर्तुळे झाली होती. तिच्या वाट्याला फक्त जबाबदाऱ्या आल्या होत्या आणि तन्वीच्या वाट्याला कौतुके. तेव्हाच तन्वी म्हणाली, मम्मीजी, मी जेवूनच आले आहे. बस, आता मला विश्रांती घ्यायची आहे. शरीर थकून चूर झाले आहे. हो हो सुनबाई, तू जा खोलीत विश्रांती घे. सकाळी 10 वाजेपर्यंत आरामात उठ. तुला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. रात्री जेवून सगळे जण झोपायला गेले. पण पहाटेच राधिकाचा मुलगा भुकेने रडायला लागला. तेव्हा सासूबाई खोलीतून बाहेर आल्या. अरे राधिका सूनबाई, सकाळी सकाळी 5 वाजता तुझं लेकरू एवढा का थिथयाट करतोय? त्याच्या रडण्याने माझाही डोके दुखायला लागलाय. आधी त्याला गप्प कर. नेहमी रेडिओसारखा वाजत असतो. आणि मग साफसफाई करून नीट नाश्त्याची तयारी कर. धाकटी सून उठेल तेव्हा तिला भूक लागेल. मम्मीजी, आरवला भूक लागलीये आणि त्याला दूध पाहिजे, म्हणूनच तो रडतोय. अरे, दूध तर हेच सगळं पितो. याशिवाय या घरात दूध पितन्य कोण? काय तुझ्या बापाने घरात गायम्हैस बांधलीये का, जो याला दिवसभर दूध पाहिजे? अरे, दुधामध्ये पाणी मिसळून पाजत जा. मम्मीजी, तुम्ही कशा काय बोलताय? हा तुमचाच नातू आहे. शिवाय बिचारा किती अशक्त झालाय. मी घरच्या कामात गुंतलेली असते, त्यामुळे मला याच्याकडे लक्षच देता येत नाहीये. आताही फ्रीजमध्ये दूध ठेवलेलं आहे, पण तुम्ही त्यावर कुलूप लावून ठेवलं, म्हणूनच मी बाळासाठी दूध काढू शकत नाहीये. ते दूध तर धाकटीच्या कॉफीसाठी ठेवलेलं आहे. तुला तर माहीतच आहे तिला कोल्ड कॉफी किती आवडते आणि सकाळी सकाळी दूध आणायला कोण जाणार? मम्मीजी प्लीज, थोडंसं दूध द्या ना. मी नंतर बाजारातून आणून ठेवीन. अरे गप्प बस. आता मी धाकट्या मुलाकडून आणखी किती पैसे मागू? तुझा नवरा तर काही कमावही नाही. मम्मीजी, तुम्ही कशा काय बोलताय? तो तुमचा सख्खा मुलगा आहे. गेल्या 1 महिन्यापासून आजारपणामुळे तो अंथरुणातून उठू शकत नाहीये. याचा अर्थ असा तर नाही की तो या घरचा सदस्य राहिलेला नाही. आणि रेशनचा विषय निघाल्याच तर जरा आठवून बघा मम्मीजी. गेल्या आठवड्यात तुमच्या मुलीकडचे सगळे कुटुंब आले होते. मीच सकाळपासून रात्रीपर्यंत स्वयंपाकघरात उभी राहून त्यांच्यासाठी पुया, कचोरी, पनीरची भाजी आणि जाणे काय काय पक्वान्न बनवले होते. त्याच वेळी सगळं रेशन संपलं होतं. पण तेव्हा तुम्हाला एक दाणाही जास्त खर्च होताना दिसला नाही. आणि तुमची मुलगी तर आठवडाभर थांबून गेली आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? माझी मुलगी सगळं रेशन फस्त करून गेली. मम्मीजी, मी असं काही म्हणत नाहीये. हो हो, मला सगळं समजलं. तुम्ही सून लोक फक्त ननंदेच्या 2 चपात्यांवरच लक्ष ठेवून असता. मम्मीजी, तेव्हा तर तुमच्या तोंडून असं कधीच निघालं नाही की हात टाक आहेत. उलट जाताना आपल्या मुलीला सुटकेस भरभरून गिफ्ट्स, कपडे आणि मिठाई देऊन निरोप दिलात. पण स्वतःच्याच नात्याच्या वाट्याचा 1 ग्लास दूधही तुम्हाला खटकू लागलाय. आता माझ्या मुलीच्या खानदानावर बोट ठेवू नकोस. सुमनजी रागाने ओरडल्या. मला सगळं माहीत आहे. मुलीच्या नावाने पार्टी तू आणि तुझा नवरा उडवता. राधिकेचे डोळे भरून आले. मम्मीजी, घरच्या अडचणी मी त्यांच्यापासून लपवून ठेवते, जेणेकरून त्यांच्या मनावर ओझे येऊ नये. ते आधीच आजारपणाने खचले आहेत. जर त्यांना हे सगळं समजलं तर कदाचित त्यांची उरलीसुरली हिंमतही संपून जाईल आणि मग ते कधीच बरे होऊ शकणार नाहीत. आरव सतत रडत होता.
त्याचे निष्पाप हुंदके संपूर्ण घरात दुमदुजत होते. पण आजीच्या डोळ्यात जणू दयामायाच आटली होती. तिच्या चेहऱ्यावर दयेचा एक थेंबही नव्हता. राधिकाने हुंदका देत दबक्या आवाजात म्हटले, "मम्मीजी, शेजाऱ्यांकडे सुद्धा जर एखादे मूल रडलं तर लोक प्रेमाने त्याच्या हातात एक बिस्किट टेकवतात. पण तुम्ही तर आपल्याच नातवासाठी इतक्या कठोर झालात." एवढे बोलून तिने डोळ्यातले अश्रू पापण्यांमध्येच रोखून धरले आणि मग पटकन 2 बिस्किटे पाण्यात विरघळून आपल्या मुलाला पाजली. भुकेने तडफडणारे बाळ शेवटी रडतरडत झोपी गेले आणि मग राधिकाने आपले दुःख मनात दाबून चेहऱ्यावर खोटी मुस्कान सजवली. ती पुन्हा मुकाट्याने स्वयंपाकघराच्या कामात लागली, जसे की तिच्या यातनांना काही किंमतच नाही. इकडे धाकटी सून उठताच सोफ्यावर बसून मोठ्या आवाजात म्हणाली, "जेठानीजी, माझ्यासाठी हा ऑइली पराठा का बनवलाय? मी कित्येक दिवस परदेशातील खाऊन कंटाळले आहे. मला काहीतरी चांगले आणि पौष्टिक खायचे आहे." त्यानंतर तन्वीने सासूबाई सुमन जींना सांगितले, "मम्मी, भाभीला सांगा माझ्यासाठी दलिया किंवा ज्यूस बनवायला. हा पराठा खूप तेलकट आहे, माझ्याकडून खाल्ला जाणार नाही आणि त्यांच्यासाठी पुरी, डाळ, भात, पोटी, भाजी सगळं काही बनवून टाका." स्वयंपाकघरात उभी राहिलेली राधिका म्हणाली, "तन्वी, घरातले सगळे रेशन संपले आहे. रेशन आल्यावर मी तुझ्या सर्व फरमाईशी पूर्ण करेन." तन्वीचा चेहरा लगेच बिघडला. "म्हणजे काय, रेशन संपले? मी संपूर्ण महिन्याचे रेशन आणले होते ना. शेवटी घरात एवढे खाणारे कोण सुटले आहे?" राधिकेने शांत स्वरात सांगितले, "तन्वी, घरात एवढा मोठा कार्यक्रम होता, पाहुणे आले होते, त्यात सगळं संपलं." पण तन्वी टोमणे मारू लागली, "तर मग हिशोबाने जिन्नस बनवायला पाहिजे होते ना. जेठजी तर काहीच देत नाहीत आणि माझा बिचारा नवरा स्वतःची कमाई किती दिवस उधळत राहील? काय मी बाहेर जाऊन भीक मागू का माझ्या खर्चासाठी? माझी ही खरेदी आणि आयुष्य आहे, ते काय मी अर्धवट सोडून देऊ?" आता राधिकाचा संयम सुटू लागला. ती म्हणाली, "तू तुझी कोणती स्वप्ने अर्धवट सोडलीस? कधी परदेश, कधी शॉपिंग, कधी मॉल. आणि म्हणतेस की तुझा खर्च थांबेल. इथे मी एकटी दिवसरात्र स्वयंपाकघरात राबत असते." तेव्हा तन्वी संतापाने म्हणाली, "तर मग कोणता उपकार करतेयस? माझा नवरा पैसे देतो म्हणून या घराचा खर्च चालतो. तुमचा नवरा तर महिन्यापासून अंथरुणावर पडलाय, बसल्या बसल्या फुकटचे खात आहेत. थोडं काम केलं तर काय बिघडेल?" हे ऐकताच राधिकाचे डोळे भरून आले. त्याचवेळी सुमनजीही धाकटीच्या बाजूने बोलल्या, "मोठ्या सुनबाई, मी शांत आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की तू धाकटीशी हुज्जत घालशील. ती बरोबरच बोलते. आता तिचे पारडे जड आहे, जो घर चालवतो त्याचंच चालतं, समजलीस?" राधिकेचे मन जणू चक्काचूर झाले. तिने रडत रडत म्हटले, "मम्मीजी, यांच्या ऑपरेशनसाठीही पैसे पाहिजेत. तुम्हीच म्हणाला होता मोठ्या डॉक्टरांना दाखवू, पण आजपर्यंत तुम्ही त्यांना कुठेतरी दाखवण्याचे नावही घेतले नाही. हे विसरू नका की तुमचा मुलगा नेहमी त्याची संपूर्ण पगार तुमच्या हातात ठेवत असे. स्वतःसाठी कधीच काही साठवले नाही. तो फक्त मुलाचे कर्तव्य पार पाडत राहिला आणि आज जेव्हा त्याची प्रकृती बिघडली, तेव्हा तुम्ही सगळे पैसे मुलगी आणि धाकट्या सुनेवर उधळत आहात." "गप्प बस तू," सुमनजी रागाने ओरडल्या. "वेळ येईल तेव्हा दाखवेन डॉक्टरांना. औषध तर मागवतेच ना त्याचे." पण राधिकाला समजले होते की त्या घरात तिच्या पतीच्या वेदनेपेक्षा लोकांच्या रुबाब आणि दिखाव्याला जास्त किंमत होती. तेव्हा सुमनजींनी राधिकाला आदेश दिला, "आता बघतेय काय? जा रेशन घेऊन ये. सगळ्यांना भुकेने मारण्याचा बेत आहे का तुझा? आणि हां, धाकट्या सुनेसाठी तिच्या मनासारखा स्वयंपाकघरही बनव." सुमनजींनी हुकूम सोडला तेव्हा तन्वी टोमणा मारत म्हणाली, "एकतर गरजेपेक्षा जास्त रेशन फस्त करतात भाभी.
यांना काय फरक पडणार? पैसा यांचा थोडीच लागतो. फुकटचे खाण्याची सवय जी जडली आहे, हे सर्व ऐकून राधिकाचे काळीज कोणीतरी चिरल्यासारखे झाले. डोळे भरून आले, पण तिने ओठ घट्ट दाबले. तिला होते की आज जर तिने उत्तर दिले तर प्रकरण आणखी वाढेल आणि त्याचा परिणाम तिच्या आजारी पतीवर होईल, मासूम मुलावर पडेल. म्हणूनच नेहमीप्रमाणे तिने गप्प राहणेच योग्य मानले. हळूच ओढणी नीट करून तिने रेशनची पिशवी उचलली आणि ती घराबाहेर पडली. बाहेर कडक ऊन आग ओकत होते. रणरणत्या उन्हात रस्ते तापले होते. रेशनच्या दुकानापर्यंत पोहोचता पोहोचता तिचे पाय थकून लोळण घेऊ लागले होते. पण मजबुरी माणसाकडून सगळं काही करून घेते. लांबच लांब रांगेत तास उभे राहिल्यानंतर जेव्हा तिला रेशन मिळाले, तेव्हा साधारण 10 ते 15 किलोचे ते ओझे उचलणे तिच्यासाठी कोणत्याही शिक्षेपेक्षा कमी नव्हते. तिच्या हातात तीव्र वेदना होत होत्या, कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या पर्समध्ये रिक्षा करण्याचे पैसेही उरले नव्हते. तिने ती जड पिशवी खांद्यावर घेतली आणि हळूहळू घराच्या दिशेने चालू लागली. घरी पोहोचेपर्यंत राधिकाची हिंमत पूर्णपणे खचली होती. ती घराच्या दारापर्यंत पोहोचलीच होती की अचानक तिचा पाय मुरगळला आणि ती जड रेशनच्या पिशवीसह जमिनीवर कोसळली. वेदनेने तिची किंकाळी फुटली. पायात एवढी जोराची मोच, मचमच आली होती की तिला नीट उभेही राहता येत नव्हते. तशीच भिंतीचा आधार घेत ती लंगडत आपल्या खोलीत पोहोचली आणि पलंगावर बसताच ती हुंदके देऊन रडू लागली. खोलीत तिचा पती अमित पडलेला होता. त्याने राधिकाची अवस्था पाहिली तो घाबरला. धिका, हे काय करून ठेवलंस तू? आणि एवढं सगळं रेशन आणायला तू एकटीच का गेलीस? घरात दुसरं कोणी नव्हतं का? हे ऐकताच राधिकाचा बांध फुटला आणि तिने रडतरडत अमितला सर्व दुःख सांगितले. कसे टोमणे मारण्यात आले, कसे उन्हात तिला एकटीला रेशन आणावे लागले आणि कशी तिची सासू आणि देवरानी प्रत्येक वेळी हुकूम गाजवत असतात, फक्त यासाठी की आज तो कमावण्यायोग्य राहिला नाही. अमित, त्या लोकांनी आपल्याला उपकारांच्या ओझ्याखाली दाबून ठेवले आहे. प्रत्येक भाकरीची किंमत माझ्याकडून दिवसरात्र काम करून वसूल केली गेली आहे. सून नाही, मला या घरात मोलकरीण बनवून ठेवले आहे. हेच तुमचे नातेवाईक आहेत. हेच या कुटुंबाचे सत्य आहे. तेव्हाच बाहेर सुमनजी आणि धाकटी सून तन्वी यांचा मोठा आवाज घुमला. हा काय तमाशा चालवलाय? रेशन अजूनही स्वयंपाकघराच्या बाहेर पडले आहे आणि राणीसाहेब इथे खोलीत विश्रांती घेत आहेत. पैशाची नासाडी कशी करावी, हे यांच्याकडूनच शिकले पाहिजे. हे ऐकताच अमितचा संयम सुटला. तो वेदनेने विव्हळत असतानाही अंथरुणातून उठण्याचा प्रयत्न करू लागला आणि म्हणाला, आई, बस. आता खूप झाले. आता आणखी अन्याय सहन करणार नाही. आता राधिका कोणाचीही मोलकरीण बनून या घरात राहणार नाही. तेव्हा तन्वीने लगेच मध्येच बोलत म्हटले, भैया, आम्ही तुम्हाला आणि भाभीला 2 महिने सांभाळले आहे. मग काय भाभी बदल्यात आमच्यासाठी 2 वेळचे अन्नही बनवू शकत नाही का? थोडेफार काम केले तर कोणता पहा डोंगर कोसळणार आहे. बस कर तन्वी. अमितचा आवाज पहिल्यांदाच इतका मोठा झाला की संपूर्ण घर थक्क झाले. एक बात कान उघडून ऐकून घे. या अपघातापूर्वी या घरची प्रत्येक जबाबदारी मी उचलत होतो. इथपर्यंत की रोहितच्या शिक्षणात आणि लग्नात मी माझे पैसे लावले आहेत. माझी संपूर्ण पगार कोणताही हिशोब ठेवता आईच्या हातात ठेवून देत होतो. स्वतःसाठी कधीच काहीच साठवले नाही, कारण मला माझ्या कुटुंबावर विश्वास होता. त्याचे डोळे पाणावले. पण माझ्या आयुष्यात जशा अडचणी आल्या, सगळ्यांनी पाठ फिरवली. अमितने आपल्या आईकडे पाहिले. आई, ज्या ममतेचा मला अभिमान होता, तीच आज पैसे आणि चवीपुढे बदलली आहे. माझ्या पत्नीला मोलकरीण बनवले गेले. राधिका
मूकपणे रडत होती. अमितने आपल्या मुलाला उचलून घेतले आणि भरल्या आवाजात म्हटले, मी कदाचित माझ्यावर झालेला अपमान विसरूनही गेलो असतो, पण आज तुम्ही लोकांनी माझ्या आजारी मुलासोबत आणि माझ्या बायकोसोबत जे काही केले आहे ना, त्यानंतर या घराशी माझे सर्व नाते संपले आहे. मला अशा लोकांची भाकरी आणि पैसे नको आहेत, जे प्रत्येक घासाचा हिशोब मानवता विकून करतात. त्यानंतर अमितने आपल्या पत्नीकडे बघून म्हटले, राधिका, तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट का लपवलीस? राधिकेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळूच म्हणाली, मी काय करू? जर तुम्हाला सांगितले असते तर तुम्हाला आणखी त्रास झाला असता. तुमची प्रकृती आधीच खराब आहे. अमितचे डोळे पाणावले. असे सहन करू नकोस राधिका. मी अजून जिवंत आहे, मेलो नाहीये. पण आता तू काळजी करू नकोस, खूप सहन केलेस तू. आता मलाच काहीतरी करावे लागेल. मी घरबसल्याच काम सुरू करीन, मग बघ्या लोकांची बोलती कशी बंद होते. दुसऱ्याच दिवसापासून अमितने स्वतःला बदलण्याचा निश्चय केला. शरीर अजूनही पूर्ण साथ देत नव्हते, पण आता त्याच्या डोळ्यात लाचारीच्या जागी एक नवीन जिद्द दिसत होती. उषाचा आधार घेऊन त्याने हळूहळू लॅपटॉप उघडायला सुरुवात केली. महिन्यांनंतर आज त्याची बोटे पुन्हा कीबोर्डवर फिरत होती. राधिका मुकाट्याने त्याच्याजवळ बसून राहायची. कधी त्याची उशी नीट करायची, तर कधी धीर देत म्हणायची, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, देव सर्व पाहत आहे. त्याला कंपनीत वर्क फ्रॉम होमची नोकरी मिळाली. सुरुवातीला त्याला छोटी-मोठी कामेच मिळाली, कधी कोणाचा डेटा अपडेट करणे, कधी ऑनलाईन रिपोर्ट तयार करणे. मेहनत जास्त होती आणि पैसे कमी, पण अमित आता हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. हळूहळू त्याची मेहनत फळाला येऊ लागली. फक्त 2 महिन्यांच्या आतच त्याला एका चांगल्या कंपनीत वर्क फ्रॉम होमचे चांगले काम मिळाले. पहिली कमाई हातात येताच त्याचे डोळे भरून आले. त्याला असे वाटले जणू भगवंताने त्याच्या तुटलेल्या उम्मीदांना पुन्हा जोडले आहे. सर्वात आधी अमितने त्या घरात भिंत बांधून आपला हिस्सा वेगळा केला. त्याने आपली आई आणि भावास सर्व नाते तोडून टाकले. आज राधिकाला पहिल्यांदाच असे वाटले जणू तिच्या अंधाया आयुष्यात प्रकाश परत आला आहे. पण तिकडे दुसरीकडे सुमनजींच्या घरातील चित्र पूर्णपणे बदलले होते. ज्या घरात कधीकाळी राधिका सकाळी 5 वाजता उठून सर्वांचा नाश्ता तयार करायची, तेच काम आता तन्वीसमोर आले होते. पहिल्याच दिवशी तन्वी उशिरापर्यंत झोपून राहिली. सुमनजींनी आवाज दिला, धाकटी सून, उठ, नाश्ता बनवायचा आहे. तन्वीने खोलीतूनच उत्तर दिले, मम्मीजी, आज माझ्याकडून होणार नाही. रात्री झोप पूर्ण झाली नाहीये. सुमनजी गप्प बसल्या. काही वेळ त्यांनी स्वतः स्वयंपाकघरात जाण्याचा प्रयत्न केला, पण वय आणि कमकुवतपणामुळे त्यांना जास्त काम करता आले नाही. त्यांना अचानक राधिकाची आठवण आली. तीच राधिका, जी रात्री बाळ रडल्यावर उठायची, तरीही सकाळी सर्वात आधी स्वयंपाकघरात पोहोचायची, संपूर्ण कुटुंबासाठी जेवण बनवायची आणि तरीही बदल्यात फक्त टोमणे ऐकायची. फुकटच्या भाकऱ्या खाते, तेरा नवरा कमावत नाही, दूधही जास्त पितो. सुमनजींच्या डोळ्यांसमोर जणू एक-एक करून सर्व दृश्ये फिरू लागली. त्यांना ती सकाळ आठवली, जेव्हा आर्व भुकेने रडत होता. राधिका दूध मागत होती आणि त्यांनी सरळ सांगून टाकले होते की दूध धाकट्या सुनेच्या कोल्ड कॉफीसाठी ठेवले आहे. आज त्यांना मोठ्या सुनेची किंमत समजत होती. त्याच संध्याकाळी सुमनजी मुकाट्याने अमित आणि राधिकाकडे पोहोचल्या. राधिका आपल्या मुलगा आरवला भरवत होती आणि अमित लॅपटॉपवर काम करत होता. सुमनजी काही वेळ दारातच उभ्या राहिल्या, मग त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी हळूच म्हटले, राधिका. राधिकेने मागे वळून पाहिले तर सुमनजींना बघून ती थक्क झाली. सुमनजी हळूहळू तिच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, सूनबाई, मला माफ कर.
मी नेहमीच असा विचार केला की जो मुलगा कमावतो त्याचीच किंमत असते आणि जी घरात काम करते तिचे काम म्हणजे तिचे कर्तव्य असते. पण मी चुकीची होते, खूप चुकीची होते. त्यांनी आरवला आपल्या घेण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी त्यांच्या डोळ्यात आधीसारखी कठोरता नव्हती. ज्या दिवशी माझा नातू भुकेने रडत होता आणि मी त्याला दूध देण्यास नकार दिला होता, त्या दिवशी मी फक्त आजी म्हणून नाही, तर एक माणूस म्हणूनही हरले होते. राधिकेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुमनजी पुढे म्हणाल्या, तू या कुटुंबासाठी दिवसरात्र मेहनत केलीस आणि मी तुला मोलकरीण समजले. मला माफ कर सूनबाई. अमितनेही आपल्या आईकडे पाहिले. त्यावर सुमनजी म्हणाल्या, बाळा, तू तुझे संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी अर्पण केलेस आणि जेव्हा तुला माझी गरज होती, तेव्हा मीच तुला साथ देऊ शकले नाही. आई असूनही मला तुझे दुःख समजले नाही. अमितचे डोळेही पाणावले. काही वेळ खोलीत शांतता पसरली. मग अमित म्हणाला, आई, घडलेल्या गोष्टी मी बदलू शकत नाही, पण तुम्हाला खरोखरच तुमची चूक समजली असेल, तर मी तुम्हाला माफ करू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, घर पैशाने नाही तर मानवतेने चालते. सुमनजींनी मान खाली घातली. आज त्यांना खरोखरच त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. मित्रांनो, आयुष्यात कोणाही माणसाला त्याची खिशाची स्थिती बघून लहान समजू नका, कारण वेळ कोणाची कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही. आज ज्याचे हात रिकामे आहेत, त्याचे उद्याही रिकामे असतीलच असे नाही आणि जो माणूस तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी उभा राहतो, त्याची नक्की किंमत करा, कारण पैसा पुन्हा कमावता येतो, पण खरी नाती आणि खरी माणसे प्रत्येक वेळी मिळत नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.